हाय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी घेऊन आलेली आहे खूप छान अशा अभिनेत्रीला, त्या खाष्ट सासू मायाळू आई अशा अभिनेत्रीला घेऊन आलेली आहे। त्यांचा जन्म कर्नाटक बेळगावमध्ये झालेला आहे। त्यांचे वडील मिलिटरीमध्ये नोकरीला होते आणि आई शिक्षिका होते। आई शिक्षिका असल्यामुळं कसं होतं, शिक्षक म्हणल्यानंतर त्यांचा कसा कायदा वेगळाच असतो, कडक। म्हणजे मुलांनी कुठं बाहेर जायचं नाही, शाळा टू घर आणि घर टू शाळा असं होतं। पण कसं होतं की ह्यांना अभिनयाची लहानपणापासूनच आवड होती, त्यामुळं त्या अभिनयाकडं जरा झुकल्या गेल्या। आणि त्याच्यानंतर आईने त्यांना एक दिवस बाहेर पण काढलं होतं। मग परत वडील आल्यानंतर मग त्यांना परत घरी बोलावून घेतलं आणि 4 भावंडं होती ती। तर कोण असेल ही अभिनेत्री सांगा बरं? तर ही अभिनेत्री आहे उषा नाडकर्णी। तुम्ही माहेरच्या साडीमध्ये बघितलं असेल त्यांना, खाष्ट सासूबाई। कसं त्या सुनेला विहिरीमध्ये ढकलून दिलेलं, किती सुनेचे हाल केलेले हे तुम्हाला माहितीच असणार। पण वास्तवात तसं नसतं। तर अशा ह्या उषा नाडकर्णी थोडे दिवस त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये 10 वर्षे का 11 वर्षे नोकरी केली। परत बँकेमध्ये काम केलं 20 वर्ष आणि रंगभूमीवर परत चित्रपटामध्ये, भरपूर चित्रपटामध्ये त्यांनी म्हणजे रोल केलेला आहे। आईचा रोल केलेला आहे, परत सासूबाईचा रोल केलेला आहे। हे तर तुम्हाला माहीतच असणार। ज्यांनी ज्यांनी माहेरची साडी बघितली असणार त्यांना माहीतच असणार कशा खाष्ट सासूबाई होत्या त्या। पण कसं असतं, कधी कधी कसं असतं, असा हा निगेटिव्ह रोल केला ना तरी माणूस प्रसिद्ध होतं। तसेच त्याच्यातून त्यांना भरपूर अशी प्रसिद्धी मिळाली। बरेच वर्ष झालं बरं का माहेरची साडी पिक्चर लागून। तर एवढीच मला माहिती आहे। जेवढी माहिती आहे तेवढीच मी सांगते तुम्हाला। तर कसं वाटतं थोडं ते पण सांगा तुम्ही। तर अशा ह्या उषा नाडकर्णी। आणि ज्यावेळेस नशीबवान सिनेमाची शूटिंग चालू होती त्यावेळेस त्यांचा मुलगा तिथं आलेला होता। म्हणजे त्यांनी आणला असणार बरोबर। तर तो ना त्यांना आऊ आऊ करून हाक मारायचा। तर मग त्याच्यानंतर त्यांच्या ग्रुपमधले जे होते ना, तर मग त्यांनी सुद्धा आऊ आऊ म्हणून हाक मारायला म्हणजे बोलवायला चालू केलं। तेव्हापासून त्यांना म्हणजे आऊ म्हणूनच सगळेजण बोलवायला लागली। तर ही अशी आपली आऊ म्हणजे उषा नाडकर्णी। आणि सिंहासन हा त्यांचा पहिला चित्रपट। तर जास्त आता मी काय म्हणजे मला माहिती आहे तेवढंच मी बोलणार, जास्त काही नाही। तर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा छान छान। बाय बाय सगळ्यांना।